मला माहिती आहे मंत्र्यांच्या आंदोलनाकडे कसं बघता? भरकटलं गेलंय का आंदोलन? काय तुम्हाला वाटतं? बघा, मला वाटतं लोकांबरोबर, स्टुडंट्स बरोबर, सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावनेबरोबर आम्ही सगळे लोक आहोत आणि सरकार देखील आहे पूर्णपणे. सरकारने आज देखील सभागृहामध्ये पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर्सनी सांगितलं की आपल्याला जे आहे पार्लमेंटमध्ये चर्चा जी आहे ती केली पाहिजे. विरोधकांनी या सजेशन्स द्या. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सकाळी ट्विट केलं की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही लोक खूप सिरियस आहोत आणि जो कोणी दोषी या नीटच्या परीक्षेमध्ये सापडेल त्याला फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमाने जे आहे ते पनिश केलं जाईल, त्याला जे आहे ते शिक्षा केली जाईल. त्याचबरोबर जे.पी. नड्डाजींनी देखील काल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही पॉझिटिव्हली जे आहे चर्चा करण्यासाठी तयार आहोत. हे सरकार जे आहे पूर्णपणे या सगळ्या गोष्टींवरती जे आहे चर्चा करायला तयार आहे. फक्त विपक्ष जे आहे हे विद्यार्थ्यांच्या नावावरती कुठेतरी या आंदोलनाला भरकवटायचं काम किंवा त्याच्यावरती जे आहे ते आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम जे चालू आहे. मला वाटतं सभागृहापेक्षा, पार्लमेंटपेक्षा जी सुप्रीम ऑथॉरिटी आहे, सुप्रीम बॉडी आहे, त्याच्यामध्ये जर चर्चा केली तर या सिस्टीमला अजून फुलप्रूफ आपण कसं करू शकतो. त्याच्यामध्ये तुमचे सजेशन्स द्या. त्या सजेशनच्या माध्यमाने नीटची परीक्षा असेल किंवा कुठल्याही परीक्षा असतील किंवा एज्युकेशन सिस्टीम असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये चांगले सकारात्मक चर्चा होईल. त्याच्यातून आपल्याला पॉईंट्स मिळते ना, त्याच्यामधून आपण पुढे जाऊ शकतो. दोन्ही मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला तरच ही चर्चा होईल. बघा, मला वाटतं चर्चा केली पाहिजे. चर्चेमधून जे काय निष्पन्न होईल आणि त्याचबरोबर जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याच्यासाठी तर प्रधानमंत्री मोदयांनी ट्विट केलेलं आहे. जो कोणी दोषी याच्यामध्ये असेल त्याला जे आहे त्याचा पाठीशी घालणार नाही, त्याला पूर्ण दंड जो आहे हा दिला जाईल. दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होते, ते देखील 26 तारखेला मुंबईत मोठा मोर्चा आयोजित करतात. सगळे विरोधक एकवटतात आहेत. राज्यात देखील विविध ठिकाणी आंदोलन होतात. बघा, मला वाटतं विरोधक आहेत, विरोधकांचं काम त्या ठिकाणी करतायत आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आपली राजकीय पोळी जी आहे ही कोणी भाजण्याचा प्रयत्न जर करत असतील तर महाराष्ट्राची नाही, देशाची जनता जी आहे खूप सुज्ञ आहे. परंतु राज ठाकरे कुठेतरी ह्या सगळ्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा मिळतोय. त्यांना कुठेतरी इन्फ्लुएन्स केलं जात आहे का उद्धव ठाकरेंकडे? कोणाला? राज ठाकरेंना. सर, तुम्ही इतक्या वर्षापासून पॉलिटिक्समध्ये आहात, नैतिकतेच्या आधारावर रेझिग्नेशन घेतला पाहिजे का? बघा, मला वाटतं ह्याच्यावरती चर्चा जी आहे सुरू आहे आणि प्रधानमंत्री मोदयांनी जे सकाळी ट्विट केलंय त्याच्यामध्ये सगळं काही आहे.